प्रभू आता सोल जंगलात नाचलंय लगेच त्या नादाला लागायला जाऊ नका का. ए शिपुर्ड्या असली बल्ला देव पुढे 10 सोनं सोडली तरी चाकचा हलणार नाही. बघ आता कसं बेले ए बल्ला का त्याला बेलला जा त्या सोलाचा दर घालला. ही काय पिताशी तिथं जाय देऊ शाबास खोटाप्पा माझ्या संगतीनं हुशार झालास. मी शिकवलं सगळं डाव तुझ्या लक्षात आहे ते. तुझ्या बाने मला शिकवलं काय येतं का तुला. जाऊ दे ती खोटाप्पा मी खुश आहे तुझ्यावर. बोल तुला काय पाहिजे खोटाप्पा. खरं काय मग देवसेनाला तेवढं सोडून द्या. अरे टाकल्या तुला माग म्हटलं माझी आयटमच मागितलीस म्हणजे माहिश मंत्री बुद्रुकची शान आहे ती देवसेना तिला सोडू शकत नाही. दुसरं काहीतरी माग. मग महेश मध्ये बुद्रुकची अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. अरे टकलू अर्धी कशाला सगळीच करतो की. खरं काय टाकलंच की खोटाप्पा मला वाटतं लागितलं. ए छो 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 देवसेना तुझ्यावर होणाऱ्या अन्यायात काही कमतरता राहिली नाही नव्हता. ए लुळ्या माझा हात सोड एकदा मग दाखवतेच माझा इंगा. ए देवसेना बाहुबलीला विसरून जा मेला तो कधीच. आणि तुझं पोरग पण पाण्यात बुडून मेल. माझं पोरग येणार आणि तुम्हाला पेटवणार. हाँ मेरे कर्ण अर्जुन आएंगे चलो. देवसेनाला हुडकलं पाहिजे लवकर. हे म्हातारे मी देवसेनाला न्यायला आलोय. तुझं नाव काय आहे? देवसेना. तूच आहेस. कशा पिठाश्री तो बाहुबली लय नालाक माणूस होता आणि ती देवसेना लाकडं गोळा करते आपल्याला शाळायला. तू पोरचं बोल नको गोळी चार. हा पडली टांबाखू खावा. प्रभू तिकडे बघा. काय घुमेगात बसले चल. जा की धर जा का आता आम्ही जाऊन धरू त्यासनी. काय झालं लवकर धर. तुला कशाला काय मिशा पे ठेवला इथं. जा लवकर मोका परजू नको. मग सरळ सांगा की ताटताय कशाला. अरे वाटत लागलाय बघ. चल अरे दोरी कशाला घेतलीस देखी टाकून. असू दे दोरी ही शिर्डी बांधा येईल मला. केरड बांधा येईल दोरी चल. टाकला वाट. ओयच्या गावात नाकावं लागलं की टाकले या. बाहुबली अरे पाय सोड टाकल्या. ओयच्या गावात अरे सोड सोड खेम. हा बाहुबली अरे सुक्काच्या शान लावलं डोक्याला. तुला सांगते पाय सोड तर मोरच बाहुबली. हा आणि सगळे मला नमस्कार का करते ती. कोण आहे मी? हमारे महाराज विश्वेंद्र बाहुबली का अंश हो तुम. अरे कधी या काही समजलं सांग की मला मराठीत सांग. तू आमचे महाराज विश्वेंद्र बाहुबली आणि देवसेनेचं पोरगा आहेस. महेश मध्ये बुद्रुकची वाळून टाकलेली राणी शेवगामीच्या बलिदानाचं फळ आहेस तू. अरे मला काय कळण झालंय जरा इसकाटून सांग बाबा टाकल्या. ऐक 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महेशमती बुद्रुक मध्ये तुझा बाप विश्वेंद्र बाहुबली आणि चुलता बल्लाल देव यांच्यात राजा कोण होणार यावरून वाद सुरू होता. राजमाता शिवगामी निर्णय घेणार होत्या की राजा कोण बनणार. तेवढ्यात महेशमती बुद्रुकवर काटेना कालिके चाल करून आला. हे बघ उगाच लढायच्या नादाला लागू नको. फुकटचा मार खाशील काळ्या. नॅम नॅम कोळसा. निमला दोस्त असतील मी शेवगा मामी चप्पू किती मी बोलला मोहिनी चुकू टाकलूय.
काय ह्यो टाकल्या गद्दार आहे हा ना? ए बाहुबल्या थांब जरा तेव्हा काय म्हटलं जरा ऐकून तर घे. ए सुकड्या काय म्हटलं तो म्हणला तुम्हा दोघांनी लढाईत हरून घरात धुनी भांडी करायला ठेवणार आहे आणि या शेवगा मामीला आणि या टपल्याला ए आपलं खोटाप्पाला शान काढायला ठेवणार आहे. तुझा मुर्दा बसवला नेऊन शिरा तुझा. जरा थांब, तुला नांगराला झुकते खोटप्पा. जी राजमाता. लढायचा शेक फूक. अरे टाकल्या कानात कुठं वाजवतेस कान चालला माझा ये. या काळ्या टेण्या कालक्याला जो मारेल तो ह्या राज्याचा राजा होणार. मी मारतो की मग. तिकडे ये. तू नव टकल्या ह्या दोघातला जो मारेल तो राजा होणार. ए पांगळ्या इकडे. ह्यांच्या कळवडीत गावची आपण जाऊन झाडाखाली बसूया. चल. ए मी बी येतो. हा चला. काय डोसक्यात घाल. बरं नको एवढं मरते जा. सुट्टी देऊ नको काय याला हान. डोसक्यात घाल म्हटली. ए मी मारलं याला बल्लाळ देव राजा झाला. तुझ्या गावात मी मारलं तू. ए माझ्या पोरानं मारलं त्याला. आता माझा पोरगा राजा होणार. दोन्ही राजपुत्र्यांनी आपले राजपुत्रांनी समान पराक्रम गाजवला म्हणून मी बल्लाळ देवला राजा करता येऊ. हे बघ जरा सेनाध्यक्ष म्हणून निवड करते आणि विश्लेंद्र बाहुबलींनी त्या काळ्याला गुदगुल्या करून मारला म्हणून मी त्याला राजा घोषित करते. अगं पण माझ्या पोरानं मारलं ना त्या काळ्याला. गबस पांगळे तू. तुझं पोरग तुला ऐकते का? त्याला जर राजा केला तर सगळ्यांच्या उराव बसून मारून टाकल. ते सगळ्यांनी मारायच्या आधी तुझ्या उराव बसून तुला मारेल. अगं पण शेवगा मामी. गबस पांगळ्या तू. विश्लेंद्र बाहुबलीला चांगला मुहूर्त बघून राजमुकुट घातला जाईल आणि माझं वचनच आहे महाराष्ट्र शासन. बाहुबली 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 विश्लेंद्र बाहुबली. विजय भव विजय भव विजय भव विजय भव. अहो आपला शिवा महाराजांचा पोरगा आहे. होय अगं खरंच की. टकलू मामा कुठे आहेत होती महाराज? मला त्यांना भेटायचंय. ते आता नाहीत या जगात. काय माझा बाप एवढा पराक्रमी होता मग मेला कसा? काय अटॅक आला काय त्याला? नाही मग काय सामन्यावर पाय घसरून पडला काय बाथरूम मध्ये? नाही. मग मेला कसा? विश्वासघात. काय कुणी केला विश्वासघात? आता नाव सांगते तर तोडतोच मी. तो विश्वासघाती माणूस मी आहे खोटाप्पा. खोटाप्पा तुझ्या आईला तुझ्या नावावरच मला वाटलेलं तूच असणार आहेस. तो सुट्टी देत नाही आता तुला. या! थांब पोरा थांब. त्याला तुझ्या बारा कामाला ते तरी आधी विचार. खोटाप्पाने विश्लेंद्र बाहुबलीला का मारलं हे जाणून घेण्यासाठी बघा गावाकडचा बाहुबली भाग 3.